दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण अनेक पोस्टर बघतो प्रभू येशू ख्रिस्ताविषयी, आणि हल्ली आपण सगळं ऑनलाईन बघतो. आणि मग ते ऑनलाईनमध्ये बरेच पोस्टर्स असतात, आणि त्यामधून मग आपण एखादी ऑर्डर करतो, आणि ते ऑर्डर आल्यानंतर मग त्या चित्राची आपण फ्रेम बनवतो आणि आपल्या घरामध्ये लावतो. अनेक सुंदर सुंदर पोस्टर आहेत. सर्वात जास्त फेमस आहेत ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं शेवटचं भोजन. त्याचं ते फ्रेम करून आपण प्रत्येकजण घरात लावतो. प्रभू येशू ख्रिस्त मेंढरांना घेऊन बसलेला आहे, ते एक पोस्टर फेमस आहे. गेतसेमनी बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त ती प्रार्थना करत आहे, ते पोस्टर खूपच फेमस आहे. आणि असे अनेक पोस्टर आहे, परंतु त्यामध्ये अजून एक पोस्टर सुंदर आहे, आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त एका दारापाशी उभा आहे आणि तो दरवाजा ठोकीत आहे. आणि हे जे पोस्टर आहे हे विल्यम हंट ह्या इंग्रजी चित्रकाराने काढलं होतं. आणि ज्यावेळेस त्याला विचारलं की ह्या दाराला कडी नाही तू काढली, तर त्यांनी सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्त दरवाजा कडी पकडून आत जाणार नाही आहे, तो दारापाशी उभा आहे. प्रगटीकरण बघा, याचा 3ऱ्या अध्यायामध्ये आपण वाचतो की देवाचं वचन असं सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त दाराशी उभा आहे, तो दार ठोकीत आहे. ज्यावेळेस आम्ही त्याची वाणी ऐकून दार उघडेल तेव्हा तो आतमध्ये येणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त कोणावरही बळजबरी करून आतमध्ये येणार नाही, कारण स्वतः कधी येणार नाही. तो आम्हाला तारण आणि प्रकाश देण्यासाठी दारापाशी उभा आहे. आजही तो तुमच्या आत्म्याच्या दरवाजावर टकटक करीत आहे. लक्षपूर्वक ऐका. दार उघडून येशूला आत घ्या, तो बाहेर तुमची दार उघडण्याची वाट पाहत आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. प्रगटीकरण ह्याचा 3रा अध्याय आणि 20वं वचन. रेव्हलेशन चॅप्टर 3 and verse 20. पहा, मी दारापाशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवील. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.